भानू मसाला मसाला. अरे थोडी झाली चूक, सॉरी ना, विसरलो थोडासा. म्हणजे आता तिवारीने त्याला इन्व्हाइट करायचं, इतकी वेळ खाली गेले की आपण इन्व्हाइट नाही करत, तिवारी इन्व्हाइट करणार. अगो बे मला तर गाडी पास घे. माझं तर तुला माहिती मला प्रॉब्लेम आहे विसरा. पण चेतनला पण हे शोभलं नाहीये. चेतन डाकू अतिशय चुकीचं केलं त्यांनी, तरी ऍटलीस्ट या गोष्टी रिमाइंड करायला हव्या. माझी एकट्याची चुकीच नाहीये बघायला गेलो तर. माझ्यावरती बिल्ला आहे बिल्ला. शी. ये ना अभि डिस्कॉर्डला. डिस्कॉर्डला आहे ना बाळा. अरे ये महत्वाचं आहे. पुढची प्लॅनिंग नाही. तू 1 मिनिट येशील. हे बघ बोलल्यानी सगळ्या गोष्टी क्लिअर होती. तू 1 मिनिट ये. अरे पण नॉर्मल दोस्ती भावकी म्हणून नाही होऊ शकत. अरे अभि फोन केला तर उचलत नाही. तू बोलतो कामाचं. एक मिनिट बाबा, मी एक सांगतो, माझी एकट्याची चुकी नाही. तो कॉल उचलत नाही, तो कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही. चार्लीचं मी स्टोरी टाकले ना, हक्कानी माणूस रिप्लाय करायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे, भावा काय प्लॅन आहे, कधीच आहे, मला सांग काय मदत लागली तर, बाकी मी आहे. हे बोल ना भाई. मी हे नाही आल्यावर नाही मी बोलू शकत, पण मी सांगतोय की माझी एकट्याची चुकी नाहीये बबलू, असा विषय. मग तुम्ही आम्हाला आता स्ट्रीम वरती बोलू शकता अख्ख्या एवढ्या लोकांसमोर, तुम्ही आपल्याला का नाही बोलू शकत? अरे मला एक सांगू, तिला राणेचा काय संबंध होता का? आला ना राणे, डायरेक्ट आला ना बा. त्याला फक्त काही तासाआधी कळलं की आपण तुम्ही मूवीला चालले. अरे मग मी पण येणार भाई. डायरेक्ट आला. डिस्कॉर्डला 1.5 तास आधी सांगितलं राणेला, 1.5 तास. अरे ना अभि, तुला शपथ आहे अभि. शिवम चेतन मध्ये त्यांना चक्रवता येतं अजून. मला तर आता वाटतं मॅटर होणार आहे अरे मोठा. कोणी काय नाही बोलत रे, तुला माहितीये ना आपलं नॉर्मल नाही रे. अरे आपलं ए चेतन त्याला बोल, तू ये, कोणी काय नाही बोलणार, जीव हाय जीव राहणार. ये माझी इच्छा काय माहिती अभि, तू फक्त डिस्कॉर्डला ये, काना फक्त आवाज ऐक. भानू मसाला मसाला. अरे बाबा तुझ्या डोक्यात काय हे विलन हिरो असा काही प्रकार नाहीये. तू 1 मिनिट येशील तर बघ. विलन तो मैं हूं. अरे सगळं व्यवस्थितच चाललंय, काय प्रॉब्लेम नाही, सगळं नॉर्मल आहे. तू एकदा येतच आहे. प्रेमाने वाग, म्हणजे प्रेमाने चिड असं. अरे त्याला बोल, काही मॅटर नाही होणार. कुठला विलन काही नाही, काही आहे काय चिल आहे लाईफ. गरुडाला का विलन बोलतील? नॉर्मल आहे. चेतन काय विषय? चेतन भाऊ झाले. अरे तर त्याला असं म्हणजे त्याचं थोडासा गैरसमज असा आला की म्हणजे त्याला असं वाटतंय की विलन वगैरे काय आता तू बोलतोय ते ना, आपल्यात काही विलन नाही. पण जिथं नातं असतं, प्रेम असतं, तिथं थोडस रागरुसवा असतो. आणि कुठेतरी त्याला म्हणायला लागलं की त्याने आता असं बोलला की तुम्ही तो नेक्स्ट प्लॅनिंग काय असेल ती करा ना, माझी काय गरज आहे, मी असं बोलला. बरोबर आहे. चार्ली तू गप्प बसतो उगाच काहीच नको. चेतन मी तुला शपथ तुझी शपथ, मी इकडं शांत आहे आणि मी चिल आहे. त्यांनी मला किती बडबडलं तर मी काय नाही बोला, का माहितीये का? आपली चुकी आहे, आपली चुकी आहे. आपण चुकलोय सिद्धी, आपण चुकलोय. आणि गरुडा त्याच्या जागी योग्य आहे. गरुडा अरे त्याला भावनो चॅट मध्ये ना त्याला समजू, असं प्रेम द्या, प्रेम. त्याला बोला गरुडा अरे तुला मेसेज बघ. हा त्याला बोल की अरे गरुडा भाऊ तुम्हाला ना कॉल केला तुम्ही रिसीव्ह करत नव्हते, तर काय झालं माहितीये का? हा ठीक आहे, सॉरी ते नको हे नको सगळं टाकू. त्यांना बोला की गरुडा भाऊ तुम्ही जीव आहे जीव. हा ठीक आहे, चुकी माफी. प्रेम. हा जीव आहे जीव राहणार. या आजला ग्रुप वरती गप्पा मारूया. पॉलिटिक्स खूप आहे ग्रुप मध्ये बोलतोय चेतन. यार आपला ग्रुप कुठे आहे रे चेतन? आपला ग्रुप राहिलाय कुठे बाबा? कोण राहिलंय ग्रुप मध्ये? अरे तुला सांगतो, आई शपथ सांगतोय, चेतनला पण आदल्या रात्री मी मेसेज केलाय, विचार त्याला. आणि त्याला मी काय बोललोय ते का की तुला यायचंय का बाबा? अरे चेतन काम असली ना राहतात ना ब्रो, मी मुद्दाम थोडी ना करतो. मी सांगतो की म्हणजे गरुडाजी तुम्ही ऐका, म्हणजे स्ट्रीम बघतील तुम्ही मे बी श्रीमान. अरे पण आता कसे बघतील ते? आता तर चिडलेत, वन साइड विष शोधतायत. अरे तू श्रीमान ऐक ना, श्रीमान तो आपला भाव आहे मोठा, तर तो किती रागवला विष ओकला तरी त्याला. अरे त्याचं विष मी अमृत समजून कंटिन्यू पिल. तो माझा जीव आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तोच जीव राहणार. कारण भावा या दुनियेत लॉयल लोकांची कमी असते. तो चिडतोय ना ते त्याचं लॉयल्टी आणि प्रेम आणि बांधिलकी आहे भावा. चार्लीजी का हसत आहे?
अरे पण बाबा. त्याची चार्ली जास्त नाही पण नाही आता- हा चार्ली ना आज तर भावा मस्त चेतन चार्ली मस्त काम करतोय म्हणा. आपण एक मिनिट, तेल मी एक होता शब्द तिचं काम बोलतो. बाप केलेलं एक करायला घेतलंय मिनिट, आज. शिवन भाऊ मी एक शब्दही बोललेलो नाही. ए तिवारी भामट्या बसलो ना शांत बसू दे नाही तर तुझ्यावर बिल्ला होईल. मी तुझं नाव पण पुढे करू शकतो लक्षात ठेव. त्याचा तर काय नाही तर विषय गरुडाची करत असतो ना. कुठून आलाय तू? म्हणजे आता तिवारीने त्याला इन्व्हाइट करायचं इतकी वेळ खाली गेले हा, की आपण इन्व्हाइट नाही करत तिवारी इन्व्हाइट करणार. अगो बे मला तर गरुडा पास घेईन तुम्ही बोलले त्या गोष्टी हे तुम्ही ऐकून. बोलले आता. हे तुम्ही बोलले शिवण भाऊ. ए भामट्या तिवारी गोष्टी करून सॅक्रिफाईस टाका. करतो माझा त्या शब्द खरा कोणाला नसेल दिसत ठरला नाही. ना, तर भावा तो तिकडे भडकलाय बघ तिकडे किती तिकडे. चेतन. तो बघ काय बोलतोय तो मी आहे ना इझी अवेलेबल वाटतोय त्यांना की चल हा असणारच आहे सोबत हे तसंच आहे. अरे पण ही गोष्ट पॉझिटिव्हिटीने पण घेऊ शकतो ना गरू की भावा तू असायलाच हवा. तू पार्ट आहेस भावा तू असायलाच हवा प्रत्येक गोष्टीला आणि हक्कानी बोलायला हवं. आता उद्या गरुडाने जर स्टोरी टाकली की भावा असाची गोष्ट आम्ही चाललोय गडकोट मोहीमला तर मला जर असं फील झालं तर मी डायरेक्ट मेसेज करेन भावा मला पण यायची इच्छा आहे. मी हक्कानी बोलेल ना तर मी येणार. एक मिनिट आता मी एक गोष्ट पण बोलू शकतो. मी माझ्या माइंडचं सांगतोय म्हणजे मी स्वतःला किती हे केलंय. आता तू गरुडा वगैरे म्हणजे आपली पोरं सगळे आता तुम्ही ते तोफ वगैरे दिला तोही कार्यक्रम झाला चांगला पार पाडला. मी ब्लॉग बघितला आनंद घेतला. पण मी तुला 1% किंवा 0.001% तरी एक काय बोललो की मला का नाही बोलवला किंवा काय बोललो शिवण? नाही पण तेव्हा तू वेगळ्या मेंटॅलिटीमध्ये होता ना. वन मॅन शो एकटा राहणार एकटा जगणार ते डायलॉग म्हणून तू आता म्हणून मग मी जास्त काय विचारलं ना कारण तुला तेव्हा सर्व्हाइव्ह करायचं होतं ना. आता तू आलाय परत प्लीज आज शिवण वन मॅन शो हा शब्द आहे ना डिलीट कर. वन मॅन शो प्लीज डोंट आज समथिंग. सॉरी वन मॅन शो ना वन शो. अरे पण ऐक ना गरुडाला म्हणू ना भाऊ मी काय करू. मी त्याला सॉरी बोलतो. अरे तो उचलला नाही माझा पास. आणि तो त्यात पत्रकार परिषदचा टॉपचा ओपनर आहे. तो तिकडं पत्रकार परिषद थांबवणार नाही. ए पण चेतन तू दुखावला तर ना आपण एवढी मोठी गोष्ट केली अरे पण बांधील तू की. व्हॉट्सअप करता करते फोन कॉल कर ना फोन. अरे पण रिंगिंग येते ना पिपलू. आलं वाटतं गरू आलं वाटतं आपला. ऐक आयुष आला आयुष मा भाव. अरे नाही उचलं ते भावनो तो यार. पण आणि तुम्हाला एक खरं बोलू का आयुष खरं बोल जरी मी गरुडाला बोललो असतो पिक्चरला तर त्याला येता आलं असतं की नाही हे खरं बोल आयुष. बघ त्यांनी 99.9% ट्राय तर केलं असतं. येता आलं एवढं- असतं की नाही तसं तर नाही नसतं आलं. कारण त्याला कंटिन्यू काम आहेत आणि त्याला काम फ्री होतं, टाइम काम नाहीये. तो रोज त्याला काम 12 करतोय. ऍटलिस्ट त्याला काहीतरी 12 का 1चं तर लग्न होतं मग तेव्हा तो येणं थोडं कठीण होतं. भावांनो मी खोटा नाही वागत. तो खरंच 15-20 दिवस झाले खूपच कामात आहे आणि त्यामुळे ना त्या गोष्टीमुळे आमचं कॉन्टॅक्ट नाही आहेत काहीच. आणि मी जेव्हा हा इव्हेंट केला तर माझा माइंडसेट असा असणार आहे की हा असं पण कॉन्टॅक्ट करत नाही हा कामातच असेल. मग त्यातल्या त्यात माझा माइंड विसरला त्याला कॉन्टॅक्ट करायचा. आणि त्याच्यानंतर थोडं त्यांनी पण जर एफर्ट्स दिले असते ना थोडे की भावा मला पण यायचंय तर मी त्याला बोललो असतो तुला काम असतात म्हणून मला वाटलं तुला जमणार नाही. तर तो बोलला हक्कानी भावा येणार मी चल तर आला ना गरुडा ब्रो. म्हणजे जर माझी 50% चुकी आहे तर 50% गरुडा भाऊंनी पण ठेवली आहे चुकी त्यांच्याकडे ब्रो. अरे मी काय म्हणतो भाऊ बघ जीव आहे आणि राहणार. सॉरी ना थोडी झाली चूक माझी. अरे थोडी झाली चूक सॉरी ना विसरलो थोडासा. हा सगळे आपोआप आलेले पण आता तू कामं वगैरे करत होता ना मग विचार काय केला की तू कामातच आहेस. मला वाटलं तू फ्री असता तर तू स्टोरी बिरी सगळ्या गोष्टी बघून जे कंटिन्यू चालले त्यावरनं तू रिस्पॉन्स दिला असता. मग तू रिस्पॉन्स नाही दिला मला वाटलं कामच करतोय. एक्झॅक्टली बरोबर बोलतोय. पण तू इन्स्टावर काम अरे हो ना रे सॉरी इन्स्टा त्याचा इन्स्टाच नाहीये. नाही आता तर 100% आपली चुकी आहे. आपली चुकी त्याला बोल. ठीक आहे भावा माझी चुकी आहे. ऐक नेक्स्ट इव्हेंट तूच पुढाकार घेणार आहे. तू लीडर आणि आम्ही तुझे गुलाम. तू आम्हाला सांग आम्ही सगळं करणार. अरे पण तुला कोण याला विलन तुला कोणीच बोलत नाही भावा. तू त्यांनी ना तू सेव्ह केलाय कुठला तरी पिक्चर बघितलाय वाटतं विलन. अरे अभि तुला कोणी विलन कधीच बोललं नाही भावा. यायला तुझ्या एवढं प्रेम तर कोणालाच भेटणार नाही. तू तर जीव आहे. तुला विलन कोण बोलते हो रे. पण मला तर ठीक आहे माझं तर अभि तुला माहिती आहे मला प्रॉब्लेम आहे विसरी. पण चेतनला पण हे शोभलं नाहीये. चेतन डाकू अतिशय चुकीचं केलं. त्यांनी तरी ऍटलीस्ट या गोष्टी रिमाइंड करायला हव्या.
म्हणजे माझी एकट्याची चुकीच नाहीये ही बघायला तो गेलो तर. माझ्यावरती बिल्ला आहे, बिल्ला थम्सअपचा बिल्ला आहे. आता माझ्याशी मॅटर होणार त्याचा. मी शांत बसणार, देवा मला शक्ती दे, माझ्या तोंडातून एक मी शब्द तुला नको सांगतो, बोलू. हा ग्रुप आहे ना, मला हा सहन गलिच्छ करण्याची ग्रुपच शक्ती दे. गलिच्छ आहे, म्हणून मी हा ग्रुपच सोडलाय. आणि जो सोबत आहे तोच आपला रे, बाकी काय नाही. माझं पण तुझ्यासारखंच मत आहे. बापरे, मस्त काम केलं. गाळ्यात आलाय थांब, गाळ्यात शो आलाय. बुक करतो तर. आला ना रे माझा भाऊ, जीव आहे आणि जीव तुला राहणार. सांगतो, मला एवढं सफोकेशन होत होतं ना, जसं ऑक्सिजन आला ना माझा जीव वाचला सिद्धी. नाही, मला पण बरं वाटलं, मला बरं वाटलं. तर आपल्या शब्द शब्दाला त्यांनी मान दिलं भाऊ, बरं वाटलं. ऑक्सिजनला काय किंमत आहे माहितीये का नाम आज बता, आपका मार्केटला? चैनल का नेम क्या आज है? गरुड आहे ना, ऑक्सिजन आहे आपला. नाही मी सांगतो भाऊ, आई शपथ, म्हणजे जेव्हा माझा डाऊन टाइम होता, डाऊन टाइम म्हणजे तुला माहिती आहे चेतन, की मी वर्षभरात काय काय फील केलंय, जे तुला मी हो. काही दिवसापूर्वी पण सांगितलंय. बुवा हा आहे त्या प्रवासात प्रत्येक वेळी, आणि याला हक्काने मी कॉल करून फ्रस्ट्रेशन काढलंय याच्यावरती, की अभि मला असं वाटतंय, मला राग येतोय, मी काय करू, आणि त्यांनी मला शांत केलंय. असं बऱ्याच वेळा झालंय, आणि खोटं पण नाही, त्यालाही एक माहिती आहे. मिनिट, तर बा श्रीमान, मी आपल्या लाईफमध्ये ना भाऊ हा भाऊ असतो, आणि भाऊ आहे ना, एक कन्फर्मेशन अशी आहे ना, की तो आहे ना तुमच्या पाठून तुमचं कधी वाईट नाही विचार करणार. तो तुमच्या सपोर्टिव्हलाच असणार आहे, तो तुमच्या सोबत असणार आहे. आणि ह्याचा एक प्रॉब्लेम काय आहे का, हा एक्सप्रेस करत नाही, काही गोष्टी असतात त्यामुळे जर आमच्यात व्यक्त- मॅटर होतात. पण बाकी तो आहे भाऊ. आणि आमचं यावेळेस तर मी चुकलोय, म्हणजे मी चेतनला पण काय बोलत नाही पर्सनली, मी आणि त्याला मी- काय मी म्हणजे त्याला सांगायचं विसरलो, बाकी काय नाही. आणि मला गरुडाचे हे कानावर घालू दे, की गरुडा, श्रीमान वगैरे आम्ही नॉर्मल म्हणजे बोलतो, चॅटिंग बिटिंग कंटिन्यू. तर स्ट्रीम वरती पण आम्ही वेगवेगळे गेम खेळतोय. तर तो मला बोलतो, काय रे चेतन, गरुडाचा कॉल आलेला का तुला, तुझं बोलणं झालं? बघ, नॉर्मल गोष्ट आहे की आता तुम्ही सगळे प्रेम देतायत, तर त्यावेळी ते प्रेम कुठे जाते, म्हणजे पटकन एवढं नाही कोण विसरू शकत रे. आता मी पण एवढी वर्ष, माझ्या पण लाईफचा तजुर्बा मी सांगू शकतो की मी नाही विसरू शकत अशा वेळी. आणि मग तुम्ही नंतर बोलणार काय, एफर्ट्स नाही देत, हे नाही देत, ते नाही देत, तर ते चुकीचं आहे. मी तुम्हाला अजून पण 10व्या चॅलेंज सांगेल. एक ना अभि, की- आपण आहे ना आता मध्यंतरात बघ, तू आपल्याकडे आलेला, आपण भेटलो, तर तिथे एफर्ट्स वगैरे हा टॉपिक पास्ट होता. आता तसं काही नव्हतं, नाही रे, फक्त तू तुमचं तो मध्यंतरात असतो ते एफर्ट्स busy नाही. झाला. माझं म्हणणं आहे, एकदा तुम्ही एफर्ट्स द्या ना, कधीतरी माझ्या सोबत या आणि मला सोडून बिडून या, बघू केवढे एफर्ट्स आहेत तुमच्याकडे पण. तुम्हाला सगळ्यांना बोलतोय, मी स्ट्रीमवर पण बोललोय, आपल्या ग्रुपचा ट्रेंड आहे की एक वेळ येते तेव्हा एक व्यक्ती, 2 व्यक्ती असे कोणतरी इग्नोर होतात किंवा इग्नोर केले आता जातात. गरुडा, मी एक गोष्ट बोलू तुला, आता तुला पण हम्म. मान्य करावी लागेल, ठीक आहे? बोल. आता आपण बांधिलकीकडून तोफ दिली गडावर, बरोबर? त्या कार्यक्रमात मी तुला होतो, इग्नोर केला. पण मी चिडलो नाही ना, तू काय इग्नोर चिडला? केला. मला राग मी- नाही ना आला, कारण की बघ, आता ऐकून घे ना, मला हो इग्नोर का, मग तुझे स्टेटस का रे असे असतात? तुझे स्टेटस का असे असतात मग? त्या इन्स्टावरती खाली जिम करतोय आणि खाली स्टेटस तर वेगळे असतात पुरे डिटेल. तुझं हॅक झाले ना, तू इन्स्टा वापरत नाही ना, मग तू माझे स्टेटस कसे बघतो? आता नाही, गेले 2, 4, 5, 6 महिने कंटिन्यू मग येतात ते त्याच्या- स्टेटस. अरे पण त्या स्टेटस मग? मध्ये एक एनर्जी आहे स्वतःबद्दल, कसं काय ते, त्याचा अर्थ आहे तो. मी की तो टोमना आहे का स्टेटस? श्रीमान, मी ते स्टेटस टाकतो त्यात टोमना आहे? तुझे स्टेटस आता 3-4 दिवस झाले, मला असं शांत वाटतं, झाले, मी प्रेमळ झाले. पास्ट बद्दल मी बोलत नाही आजकाल जास्त, मी प्रेझेंट बद्दल बोलतो. पास्ट बद्दल तर आता मला असं वाटतं की बघ, त्यांनी स्टेटस ठेवले असतील, काय सगळं मान्य आहे, पण आता त्याच्यातले 2-3 बदल मी चेक केलेत, आणि आता तो आहे ना सोबत, हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्या ग्रुपमध्ये रागरुस्वा असतोय, तू बरोबर बोलतोय, पण आता आपल्या ग्रुपमध्ये ना भावा सगळे टॉप लेवल व्यवस्थित चाललंय, काहीच कोणाची नजर पण नाही लागणार, काय नाही. फक्त आज एक चुकी झाली, ती चुकी सोडली तर व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे मला तरी कुठेच असं काय वाटत नाही की कोणी नाराज आहे किंवा काय, अख्खा ग्रुप कम्प्लीट आहे. फक्त एक चुकी झाली की अभिला आपण कॉल नाही केला चेतन, आणि तू पण भावा, नाही, ती तू चुकी पण आहे. मला 1000% आठवण नाही करून दिली, आणि मी पण विसरलो. बाकी काय विषय नाही, बाकी म्हणजे कायच बोलू यार, मला कोणीच आठवण नाही केली. पण एवढं कशी तुझ्या विसरतात? OBS वरती, म्हणजे तुझ्या असं बारका OBS बिरका वरती- पण नाही, मी एकदम साप सडपातळ ऐकून घे ना की मी गरुडा, दिसतच तुझ्या नाही OBS मिळत लाकडासारखा. एवढा मोठा माणूस तुम्ही विसरतात, म्हणजे कमालच वाटते मला. सांगू भावा अभि, मला तर तू त्यांनी- पाहिजे ते बोल, माझी चुकी आहे, मी तर शांत आहे. आणि मला तुझी गोष्ट आता लागणार आहे, तू माझा भाऊ आहे भावा,
मी एवढं सांगू शकतो की तू माझा भाऊ आहे, भाऊ होता आणि भाऊ राहणार. किती मतभेद होत राहतील मला माहिती आहे, आपल्यात भांडणं होत राहणार, आपण परत एक येणार. त्यामुळे मला तुझं राग येणं बंद झालेलं आहे, कारण मनापासून मला राग नाहीत आता. आणि चेतन, तू एवढ्या दिवसात मला कुठले मेसेज वगैरे का नाही केले? मग तुझे कारण हक्क की जेव्हा सुटले तुझा का इन्स्टा सगळे? हॅक नाही, झाला, पण तुला तुझा सांगतो इन्स्टा गरुडा, हॅक झाला, तुला एक सांगतो, चेतन आहे ना कसं आहे आता, चेतन आणि मी व्यवस्थित आहेत ना, आता त्याला कोणाची गरज नाही. लक्षात ठेव ही गोष्ट. हा? काय रे तू का नाही तुझे केला कॉल हक्क मेसेज त्याला? बिक्क सुटले बरोबर का आहे. सगळं? हक्क सोड, पत्र दिलं वाटतं तू लगेच. नाही हा? मध्यंतरी गरुडाजी तुम्हाला चेतन भाऊंचे किती मेसेज यायचे? तोच बोलेल बिचारा. बोला बोला. एक मिनिट, जर ते मला घर एक लाईट मिनिट. बिलचं सांगून माझे कान फुटले. एक मिनिट अध्यक्ष महोदय, जर मला श्रीमान यांच्याबरोबर माझं संभाषण होतंय, कन्व्हर्सेशन होते, त्या कन्व्हर्सेशन मध्ये श्रीमान सर मला बोलतायत की तुमचं गरुडाशी बोलणं झालंय का? तर म्हटलं काय कॉल नाही, कॉन्टॅक्ट नाही, लाईव्ह नाही, काय नाही, काय कुठे काय कामात आहे. हो, हे बोलणं पण झालेलं आमचं अभि तर आता 1-2 त्या दिवसापूर्वी. अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की Shriman गरुडाजी TRR1 आपल्या bits लाईफमध्ये chicky busy bhau होतो and लवकरच. snacks the bat आता hota. बघ, Next महिना day कुठला पुणे चालू आहे? NIMG एप्रिल मे. cleaning. हा थोडा सीझन असतो. विसला बरं ऐक असा TRR अभि, म्हणजे समजून तुला राग घ्या नको वाटत HAV तर थोडा. त्यामध्ये तू सोडू ना कामात जर गरुडाजी. बिझी राहतोय ना, प्रेम तर तुझं कायम काम आहे कर, कारण ना. नंतर पावसाळा लागणार आहे, नंतर तू आमचाच आहे, तू आमच्या सोबतच असणार आहे, नंतर आपण बाहेर जाऊ, ट्रिपला जाऊ, ट्रॅकिंग, रायडिंग काय असेल त्यात असू आपण. ह्या विचाराने मी आणि होतो, तुला relax सांगतोय होतो. अभि, मी तर आता प्लॅन केलाय राम सेतूचा जो प्लॅन आहे ना, त्या प्लॅन मध्ये म्हणजे आता सांगू नाही शकत लाईव्हला, पण मी खूप टॉप लेवल विषय झालेला आहे. लोक बोलतात गरुडा टेन्शन मध्ये दारू पितोय. अरे गरुडाजी व्हेजिटेरियन प्युअर आहेत, अल्कोहोल प्राशन नाही करत रे भावांनो. काय तो टेन्शन मध्ये पाणी पिईल आणि फुल अरे असं करून दाखवेल अच्छा, तुम्हाला. हे पिलं ते. हा, तुमची पाण्याची बॉटल बघून वाटलं तर. नाही, मला वाटलं, मी आधी आल्यालाच बोललोय की आज ते तेल लावले ना त्याच्यामुळे चपटे झालेत केस, ते थोडस इग्नोर का. मला वाटलं चेहरा सुजलेला वगैरे वाटलं ठीक की आहे, आता गरुडाजी दारू म्हणजे झालं नॉर्मल आहेस ना, म्हणजे काय नाही ना आता. झालं नाही रे. बघ, तुला आहे ते सांगतो, मनाला वाईट वाटतात या गोष्टी, वाटलं पण मी बोललो आपण ना जीव तुला, वाटणार. जीव लावतो आपण की बांधिलकी फॅमिली. मी तुला एक गोष्ट सांगू गरुडा, तू हम्म. खूप लवकर वितळला. तुझ्या जागी मी नाही, असतो ना, वितळण्याचा प्रश्न नाही, म्हणजे म्हणजे तू बघ, समजून घेतलं. अरे चेतन, मी असं scene आहे अरे की- चुकला तर तू पण आहे माझ्या बरोबर. तू काय बाहेर, तू लवकर हे उलटा काय गेम वाजवतोय? त्याला समजावचं काम कर ना. safe आहे तू ना, लवकर वितळला, मी safe नसतो आहे. वितळलोय. काय नाही, डायलॉग आहेत भाई? आईची. मी तू का माझ्यावर बिल्ला होते? तू सेफ आहेस, तुझ्यावर अरे नाही मी येणार कसं गाडी. सेफ आहे? मीच मेन कल्प्रिट आहे मॅटर मधला, आणि माझ्या नंतर तुम्ही पण आहेत. अरे पण तुला मी सेफ केलाय गाईज. हा सेफ आहे हा गरुडा, माझा आणि तुझं.